मॅडम या दोघांचं लग्न कसं ठरलं हे आम्हाला सांगू शकाल? हो सांगते ना. म्हणजे काय आहे ना, ईशा निमकर आहे ना, तिला माझ्या भाच्याचं बिपिनचं स्थळ सांगून आलं. आत्या मी काय म्हणतो, अरे थांबा रे, मला सांगू देत. सत्य काय ते सगळ्यांना कळलंच पाहिजे. आणि काय झालं, ते दोघं ना खरं म्हणजे एकमेकांना अगदी साजेसे होते. म्हणजे मुख्य वय हो त्यांचं, बघा ना, हो की नाही? हा, पण त्या सरंजाम्यांनी या लग्नात मध्ये मोडता घातला. आई काही काय बोलतेस तू गप्प राहा, ही तिची मैत्रीण आहे. आणि मग काय झालं, ईशा आहे ना, तिने अहो त्या सरंजाम्यांशी सूतच जमवलं. बरं तुमचा या लग्नाला पाठिंबा आहे का? अहो काय बोलताय, ही ईशा आहे ना, ती माझ्या मुलीच्या वयाची आहे. हे बघा, आता इतक्या लहान मुलीचं कोणी एवढ्या मोठ्या माणसाशी लग्न लावून देईल का? ईशा निमकर, ईशा निमकर, ईशा निमकर, ईशा निमकर, ईशा निमकर. निमकर आणि सरंजामे कुटुंबियांचा आम्ही जाहीर निषेध करतो. विक्रांत सरंजामे, विक्रांत सरंजामे. काय चाललंय सगळं? ईशा निमकर, निमकर आणि सरंजामे कुटुंबियांचा आम्ही जाहीर निषेध करतो. विक्रांत सरंजामे, विक्रांत सरंजामे. सर, ईशा सर इकडे खूप मोठा जमाव जमलाय. विक्रांत सरंजामे, ईशा निमकर. रिपोर्टर झालेत, वेगवेगळ्या संस्थांचे लोक आलेत, आरडाओरडा करतात. सर खूप भीती वाटते मला. ईशा हे बघ, मी काय सांगतोय ते नीट ऐक आणि डोकं शांत ठेव. नाही सर, खूप मोठा जमाव आहे. त्यांनी ठरवलं ना तर ते सहज दार फोडून आत येऊ शकतात. हे बघ, मी आत्ता जरी तिथे आलो ना तरी त्यांनी तुला काहीच मदत होणार नाहीये. उलट परिस्थिती अजून चिघळेल. पण तू घाबरू नकोस, आपण काहीही चुकीचं केलं नाही, बरोबर? हो सर. हे बघ, लोक काय वाटेल ते बोलतील, बोलू दे त्यांना. आपलं नातं काय, ते किती पवित्र आहे हे फक्त आपल्याला माहिती आहे, बरोबर? मी तुझ्या बरोबर नेहमी आहे, तुला माहिती आहे, बरोबर? सर पण मी यांना कसं सामोरं जाऊ? सर ते इथून जातील ना, आणि कधी जातील? का रात्रभर इथेच आरडाओरडा करत बसणार आहेत? सर अख्ख्या चाईला डिस्टर्ब होईल हो. हे बघ, ते असं काहीही करणार नाही. जर जर तू त्यांना सामोरी गेलीस तर. मी? हो ईशा, तेवढा एकच मार्ग आहे आता. सर मी नाही जाऊ शकणार. मला आई बाबा पण जाऊ देणार नाही. आणि सर तुम्हाला माहित नाही, खूप चिडलेली आणि भयंकर माणसं आहेत बाहेर. ईशा, तुला आठवतं तुझ्या कॉलेजच्या प्रोग्रामच्या वेळेस तुझ्या समोर बसलेली मुलं तुला अशीच चिडवत होती. तेव्हा मी तुला काय सांगितलं होतं? जे लोक निंदा करतायत आता तेच नंतर टाळ्या वाजवतील. करेक्ट, दॅट्स लाईक माय गर्ल. सर पण मग मी काय करू? आता समोर जा त्यांच्या प्रत्येक प्रश्नांना उत्तर दे, कारण मला माहिती आहे ती सगळी उत्तरं तुझ्याकडे आहेत आणि आपण काहीच चुकीचं केलेलं नाहीये. आणि घाबरायचं कशाला त्यांना? ते एकत्र आहेत म्हणून, त्यांचा आवाज आहे म्हणून. पण एक लक्षात ठेव ईशा, ज्याच्याकडे सत्याचं अस्त्र असतं ना, तो कधीच कुठल्याच परिणामांना घाबरत नाही. ईशा, लढ. तूच यातनं मार्ग काढू शकतेस, तुझ्यासाठी, तुझ्या घरच्यांसाठी आणि माझ्यासाठी. तुला हे जमेल, नक्की जमेल. गो अहेड ईशा, गो अहेड अँड फाईट. ऑल द बेस्ट ईशा. बाहेर काढा त्यांना, बाहेर काढा. अहो निमकर, अहो बाहेर या निमकर. अहो निमकर, अहो निमकर, दार उघडा. अहो निमकर, अहो लवकर उघडा, नाहीतर आपल्या चाळीला ते आग लावतील. आग. निमकर, ऐकतोय सावंत मी. तुम्ही जा सगळे आपापल्या घरी आणि दार लावून घ्या. कोणाशी काही बोलू नका, उगीच तुम्हाला त्रास. तायडे अगं हल्ली काय वाटेल त्या गोष्टींवरून लोकांची मनं दुखावतात. जरा काही खुट्ट झालं दुखावलं मन यांचं. आणि आता तर हे सगळं आपल्या घरापर्यंत आलंय ग, काय करायचं? अगं पण एका लग्नामुळे कोणाच्या भावना दुखवण्याचा काय प्रश्न येतो? ज्याच्याकडे सत्याचं अस्त्र असतं ना, तो कधीच कुठल्याच परिणामांना घाबरत नाही. ईशा, कुठे चाललीस तू? आई मी बाहेरच्या लोकांशी बोलायला चालले. काय अगं हे वेडी वेडी झालीस का? बाहेर गेलीस तर काय वाटेल ते करतील ते लोक. बाबा मी येते. अगं पण ईशा ऐक, ईशा
ईशा ऐक ना बाळा. सगळ्या न्यूज चॅनल्सवर लक्ष ठेवा प्लीज. झेंडे, मला सिक्युरिटी हवी आत्ताच्या आत्ता. अर्जंट, मला कुठली रिस्क नकोय. करतो. 5 मिनिटाच्या आत त्यांच्या घराबाहेर आपण सिक्युरिटी लावू. हां, करतो. अरे प्लीज प्लीज हे बंद कर सगळे आवाज. आता कुठलाही आवाज सहन होत नाही मला. बंद कर ते. ईशाचाही आवाज ऐकायचा नाही. ईशा निमकर, ईशा निमकर, विक्रांत सरंजामे. ईशा मॅडम, हे सगळं काय चाललंय? ईशा मॅडम, तुम्ही या समाजासमोर चुकीचा आदर्श ठेवताय. अहो, प्रेमाच्या नावाखाली तुम्ही तुमच्या वडिलांच्या वयाच्या माणसाशी लग्न करताय. लक्षात येतंय का तुमच्या? ईशा मॅडम, ही आपली संस्कृती आहे का? बोला मॅडम, बोला. अशा लोकांच्या तोंडाला काळं फासलं पाहिजे. माझं ऐकून घ्या प्लीज. तुम्ही सगळे मला इतके प्रश्न का विचारताय? का विचारू नाही प्रश्न? ही लोकशाही आणि तर प्रत्येकाला प्रश्न विचारायचा अधिकार आहे. लोकशाही आहे ना, मग मलाही बोलण्याची संधी मिळालीच पाहिजे. मी तुमच्या सगळ्यांच्या प्रश्नांची उत्तरं देणार आहे. मगाशी मला कोणीतरी विचारलं की हा सगळा काय प्रकार आहे, पण मुळात हा प्रश्नच चुकीचा आहे ना. तुम्ही विचारा ना मला सरळ सरळ की तुमचं आणि विक्रांत सरंजामेंचं काय नातं आहे. विचारा ना. हा मॅडम, मग बोला ना, तुमचं आणि विक्रांत सरंजामेंचं काय नातं आहे? काय नातं असणार? लपड केलं असेल पैशासाठी. ईशा मॅडम, एक मिनिट. प्रश्न मला विचारलाय ना, मग उत्तरही मलाच देऊ दे. विक्रांत सरांचं आणि माझं फक्त आणि फक्त प्रेमाचं नातं आहे. प्रेम? अहो, प्रेम करताना वयातलं अंतर तरी बघा. हे कसलं प्रेम? का? प्रेम करणाऱ्या 2 व्यक्तींच्या वयामध्ये एक ठराविक अंतर असलं पाहिजे असं कोणी ठरवलंय का? तुम्ही ठरवलंय? आणि मला सांगा, वयात अंतर असलेल्या व्यक्तींमध्ये प्रेम होण्याची ही काय पहिलीच वेळ आहे का? नाही ना. एखादी व्यक्ती आवडणं, तिच्यावर प्रेम बसणं हे आपल्या हातात असतं का? मला सांगा, तुमच्यापैकी कोणीच कधीच कोणावर प्रेम केलं नाहीये? सांगा ना. आता का गप्प बसलायत? नाही केलंय का प्रेम? म्हणजे तुमच्यापैकी कोणाला प्रेमात पडण्याचा अनुभवच नाहीये? तसं असेल ना, तर मी मनापासून देवाकडे प्रार्थना करेन की तुमच्याही आयुष्यात प्रेम यावं. तेव्हा तुम्हाला कळेल की ही भावना नेमकी काय असते ते. त्यातला आनंद तुम्हाला कळेल, त्यातलं पावित्र्य कळेल, आणि तेव्हाच तुम्ही आमच्या नात्याला समजू शकाल. तुम्हाला जसे प्रश्न पडतात ना, तसे प्रश्न मलाही पडतात. म्हणजे सगळ्या नद्या वाहत जाऊन समुद्रालाच का मिळतात? मला सांगा, बीजाचं अंकुर होण्यासाठी ते मातीतच का रुजवावं लागतं? भरती, ओहोटी हे आकाशातल्या चंद्रकलेवर का अवलंबून आहेत? ह्या सगळ्यांचं एकमेकांशी असलेलं नातं कोणी ठरवलं माहितीये तुम्हाला? आहे उत्तर कोणाकडे? जगात अशा अनेक अनाकलनीय गोष्टी आहेत ज्याची उत्तर आपल्याला नाही माहिती आहेत. त्यातलीच एक गोष्ट म्हणजे प्रेम. प्रेम ही भावनाच अशी आहे ना की ती एकदा मनात आली की मग परिस्थिती, पैसा, वय या सगळ्या गोष्टी खूप दुय्यम वाटायला लागतात. आणि तुम्ही म्हणता तसं, जर परिस्थिती, पैसा, वय, अजून काय जात, धर्म हे सगळं बघून आपण लग्न केलं, पण प्रेमच नसेल तर तो संसार सुखाचा होईल का? म्हणजे मला मान्य आहे की आमच्या परिस्थितीत, वयात फरक आहे, पण आमचं प्रेम खरं आहे. आणि ह्यात
कोणाच्या भावना दुखवण्याचा हेतू कसा असू शकतो? ईशा मॅडम, प्रेम वगैरे नाही, सगळं बोलायच्या गोष्टीत. शेवटी लफड ते लफडच ना. तरी ईशा निमकर, तुमचं हे प्रेम नातं जे काय असेल ना, ते आपल्या संस्कृतीला कीड लावणार आहे. प्रेमासारख्या पवित्र भावनेला तुम्ही लफडं म्हणताय, यात प्रॉब्लेम तुमच्या दृष्टिकोनाचा आहे. आमच्या प्रेमाचा नाहीये. तुम्हाला आमचं प्रेम स्वार्थी वाटत असेल, पण आमच्यासाठी ते अतिशय पवित्र आहे. प्रेमाकडे चांगल्या नजरेने बघितलं ना तर ते वाढत जातं. हो, आणि तुम्ही म्हणालात कीड लागते, पण प्रेमाने कधीच कशालाच कीड नाही लागत हो. उलट लोकांच्या मनातली कीड नष्ट करण्याची ताकद प्रेमात असते. आणि मला सांगा, आम्हाला जर लफडच करायचं असतं तर आईबाबांशी बोलून त्यांची परवानगी घेऊन आम्ही लग्न करण्याचा निर्णय का घेतला असता? मगाशी तुम्ही मला म्हणालात की माझ्या तोंडाला काळं फासलं पाहिजे म्हणून. नाही, जरूर फासा, कारण मला तर त्याची भीतीच नाही वाटत आहे. मी इतकं मनमोकळेपणाने सगळंच बोललीये तुमच्याशी. ही ताकद असते खरेपणाची, आणि ही ताकद आणि हा विश्वास मला विक्रांत सरांनी दिलाय. माझ्या बोलण्यात काही तथ्य नसेल ना तर यापुढे आणि द्या मला शिक्षा. मगाशी मला कोणीतरी म्हणालं की ह्या सगळ्यामुळे समाजासमोर एक चुकीचा आदर्श ठेवला जातोय. पण आदर्श म्हणजे काय? सांगा ना, आदर्श म्हणजे नक्की काय? माहितीये कोणाला? आपल्याच मनातल्या गोष्टींचे आपणच रूल्स बनवायचे, आणि त्या चौकटीत आपण फिट बसलो म्हणजे झाला आदर्श. त्यामागे काही विचार नको, काही लॉजिक नको. प्रेमासारख्या शुद्ध भावनेमुळे कधीच कुठल्या समाजाची संस्कृती बिघडत नाही. ती बिघडते त्याकडे वाईट नजरेने बघितल्यामुळे. हो, मी विक्रांत सरंजामेंवरती प्रेम केलंय, आणि मला त्या गोष्टीचा अभिमान आहे. अहो निमकर, चला आता लवकर. रुपालीची आई, हो तयार आहात ना? बस आली आहे. हो हो आले. हा, माईमकर, अहो तयार आहात ना? बॅग भरली आहे ना? औषध, कपडे सगळं घ्या बरोबर. सावंत काका, सावंत. हो, या. अहो चला ना, खाली बस आली आहे. हो, आलो. तुम्ही दाढीच करताय अजूनही? आलो. वहिनी, अहो चला ना. हो हो आलेच. ईशा, देवा पुढे साखर ठेव. अहो तुम्ही वर काय करताय? खाली या ना आता. निमकर, माळ्यावर काय करताय? खाली या. आलो. बरं तायडे, हा, रुखवताची काही तयारी झाली का? नाही ना ग अजून. अगं मग तिथे काय मांडणार आपण रुखवत म्हणून? काय माहिती. काळजी करू नका, मी आहे ना. पाचवीत असताना ईशाने शाळेतल्या चित्रकला स्पर्धेत हे चित्र काढलं होतं. मीच तिला त्यावेळेस नवे नवे वॉटर कलर आणून दिले होते ना, आठवतंय मला. बाबा, तुम्ही अजून हे जपून ठेवलंय? आणि हे
हे स्वेटर तुला शाळेत विणकाम शिकवलं ना, तेव्हा आईच्या मदतीनं तू पहिल्यांदा हा स्वेटर विणला होतास. बाबा हे ठेवा सगळे रुखवतात. आणि बरं का ईशा, मी पण तुझ्यासाठी एक गंमत आणली. लहानपणी तुळशी बागेतलं त्याचं खड्याचं गळ्यातलं कानातलं आवडायचं ना तुला, ते आणलंय. तुझ्या एवढ्या लक्षात आहे आणि तू आणलंस तर दिलं का नाहीस मला? तुझ्या लग्नाचा एवढा थाटमाट बघून एवढं साधं गिफ्ट असं नाही वाटलं. किती छान आहे मावशी. अहो म्हणता म्हणता पोरगी निघाली हो. ती अगं निघाली काय? येऊ का ईशा बेबी? ईशा बेबीसाठी या लिमलेटच्या गोळ्या आणल्यात. लहानपणी यायची ना शाळेत जाताना, अंकल लिमलेट म्हणत. ती येल्लो कलरची गोळी आवडायची ना तुला, ती पण आहे याच्यात. घे, या पटेल भाईंची आठवण म्हणून ठेवून घे. सुखी राहा. ईशा येऊ का ग? या ना. हो द्या, घे. माझ्या हातचं लोणचं आवडतं ना तुला, ताजं बनवून आणलंय. अगं सासरी जेवताना निदान आमची आठवण तरी काढशील. अरे पतंग. ईशा, माहीम कर, तुला गच्चीत पतंग उडवायला शिकवायचे, आठवतंय ना? हो हो, तिच्या आवडीचाच रंग आहे हा. हो मॅडम, आम्हाला विसरलात? ए सॅड नाही, हॅपी हॅपी. ऐक ना, हे बघ, ही तुझी आणि रुपालीची लहानपणीची भातुकली आणि ही तुझी फेवरेट आवडती पेस्ट्री. थँक्यू विपिन. येऊ का? मला माहिती होतं मला कोणी बोलावणार नाही, पण इतकी दुष्ट नाहीये ग मी. हा मोत्याचा सेट आणलाय तुझ्या आवडीचा, रुपाली म्हणाली मला. ईशा, हे घे, ओल्या नारळाच्या करंज्या. तुला खूप आवडतात ना? गणेश दादा,
आयडू मी तुझी सगळी स्वप्न पूर्ण करणार आहे. चला आता एक फोटो काढूयात. हे काय म्हणतात? हा सेल्फी सेल्फी. चला सेल्फी काढूयात एक. स्माइल 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 एव्हरीबडी.